कोशिंबी या गावामध्ये पुन्हा एकदा आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या वेळापत्रकातील दुसरा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. घाटीम टीमकडून पहिला बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर टॅप केल्या बॉलला एक सिंगल पहिल्या बॉलवरती प्राप्त केले विशालच्या बॅटमधून श्री गणेश केला जातोय. टीम श्री गणेश घासकोपरी या संघाच्या माध्यमातून आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला प्रसाद आहेत, दुसऱ्या बाजूला विशाल आणि षटक क्रमांक 1 मध्ये टीम घाटीम संघाच्या माध्यमातून खेळत असताना दीप याला आपण बघतायत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. तिखट मारा हा मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. इथे हुक करण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्रामधून बॉल फरार झालाय. पॉवर प्लेच्या षटकामधील हा पॉवरफुल स्ट्रोक, बॉल सीमारेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी हा दणदणीत चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. धावफटकेला आता आकार आलाय. धावफटकावरती लागल्या गेल्यात. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफटकावरती लागल्यात. श्री गणेश घासकोपरी या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. लक्षात ठेवा, पहिला मॅच जसा कंप्लीट झाला, पहिल्या डावात आपण बघितलं की फिल्डिंग करणाऱ्या टीमला पेनल्टीला सामोरं जावं लागलं. अगदी 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू थर्ड सर्कलच्या आतमध्ये आणावा लागला. याही मॅचमध्ये तीच सूचना असतील. जशी मॅचला सुरुवात झाली, आमच्या विश नेटवर्क या लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन हे टाइम सेट करण्यात आला. 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे अगदी पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल जरूर या ठिकाणी कनेक्शन झालेलं नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. हळूहळू का होईना आता प्रेक्षक राजे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित होत असताना दिसतील. स्पर्धेच्या माध्यमातून काही नियम आहेत, त्या नियमांचा उल्लंघन जर केला तर तिथे पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये होते. चिकी सिंगल येईल आणि 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटक्यावरती जाऊन पोहोचतीये. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फटक्यावरती लागल्या गेल्यात. त्यानंतर जो थर्ड सर्कलच्या आतमध्ये जे बॅटर आहेत स्ट्राईक एंडवरती विकेट गेल्यानंतर 38 सर्कल जर क्रॉस केला आणि एखादा बॅटर लेट जर आला तर तिथे पेनल्टी असेल. बऱ्याच काही नियम आहेत, नियमावली आहेत. तत्पूर्वी आपण या बॉलपर्यंत जाऊयात. बॉल सीमारेच्या पलीकडे 4 धावेंसाठी आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि क्लास दाखवला बॉलवरती. 2 क्षेत्ररक्षक चाच पडले गेले आणि चौकार आला या बॉलवरती. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक वेगळ्या बॉलपर्यंत येतील. 1 धाव प्राप्त केले. दुसरे धावेचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केला जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये धाव फळकाला आकार हा वेगाने येताना दिसतोय. 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला विदाऊट लॉस. चांगली सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश घासकोपरी टीमची धावसंख्या विदाऊट लॉस 12 धावा. घेवत एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 बनल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मध्ये आमंत्रित केले गेले. अर्थातच P2 च्या षटकामध्ये तन्मय आलेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले.
पहिला बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ दी पार्क. प्रसादच्या बॅट मधून षटकार. महासंग्राम पाहुणी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ आणि त्याचबरोबरने जबरदस्त बाटल मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय तन्मयच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल. काही वेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटन बॉलचं उत्तम कनेक्शन नाही होऊ शकलं. डायरेक्ट हिट केलाय त्या ठिकाणी. राकेश सर आता इशारा पोहोचवतीलच परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. एक धाव तर प्राप्त केलेली आहे. तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलंय. आता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आशुतोषजी वेबर यांना आपण बघणार आहोत. विकेट आहे अथवा नाही आता याचा विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये इथे ऑन स्क्रीन केलं जाईल. क्षेत्ररक्षण करणारा संघ तर सांगतोय की कदाचित विकेट असावी परंतु फलंदाजी करणारा संघ सांगतोय की विकेट नाही गेली तर बरं होईल कारण की सुरुवातीला हे आमच्या आघाडीचे बॅटर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग नेहमीच करत असतात. आता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आशुतोषजी वेबर यांना आपण बघतात. आशु या नावाने फार मोठी प्रसिद्धी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने जर आपल्याला पाहायला मिळाले. थोड्याच वेळात हा निर्णय पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग. 18 धावा त्या धावफटकावरती लागल्या गेल्यात आणि यस फलंदाज त्या ठिकाणी नॉट आउट असेल म्हणजेच धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. या बॉलवरती एकच धाव एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 19 धावा या मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. प्रसाद आणि विशाल आपण बघतायत. प्रसादच्या बॅटमधून आतापर्यंत 5 बॉलमध्ये 12 धावा. ऍक्शन रिप्ले दाखवलं तर 20 नेटवर्कच्या माध्यमातून ऑन स्क्रीन. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटच्या अगदी व्यवस्थित रडरमध्ये येऊ शकलेला नाही आहे आणि तिथे बॅट पोचल्यानंतर तिथे स्टंपवरती बॉल लागलाय. चांगला बॉल खूप चांगला बॉल. कमबॅक कसं करावं हे सातत्यानं जर गोलंदाज जर पाहिले गेले तर तन्मयच्या माध्यमातून दर्शवले गेले. पहिल्या बॉलवरती षटकार आला. पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना त्या दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल खर्च केली आणि आता पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल हाताळलाय. इकॉनॉमिकल षटक कसं हाताळायचं आहे हे सातत्यानं तन्मयने दर्शवलंय. पहिल्या 3 बॉलवरती फक्त अवघ्या 7 धावा त्याने खर्च केल्यात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ऑन साइडला इथे फटका हवेत खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग. कॅच ड्रॉप झाले. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केले. 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 21च्या घरामध्ये. ऑन साइडला जर उडवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु क्षेत्ररक्षक पुढे आले. थोडेसे साचपडले गेले. कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळालं गेलं विशाल फलंदाजाला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धावा. सुरुवात तर चांगली झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश घासकोपरी या संघाच्या माध्यमातून खेळत असताना प्रसाद आणि विशाल या 2 बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. ऑन साइडला पुन्हा एकदा खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. व्यवस्थित बॅटच्या रनरमध्ये येऊ शकल्या नाहीये परंतु क्षेत्ररक्षकाने जणू काही या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर संधी दिली फलंदाजाला. क्षेत्ररक्षक चुकीच्या दर्जाचं पाहायला मिळालं आणि बॉल निघून जाईल थेट सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी आला हा नशिबाचा चौकार. कुठेतरी अंगलट आला असं म्हणावं लागेल कारण की एका हाताने तिथे अडवण्याचा प्रयत्न केला आणि या बरोबर मिळतील धावा 4. आतापर्यंत सुरळीत चालू होतं. चौकार आला आणि चौकार आल्यानंतर या मॅचची दिशा आणि दशा बिघडली आहे. चौकारानंतरचा हा पुनरागमन करून देणारा श्री गणेश घासकोपरी टीमसाठी आलाय उत्तुंग षटकार. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. विदाउट लॉस 31 धावा आणि 2 ओव्हरसाठी जवळपास जर पाहिलं गेलं तर 8 मिनिटाचा कालावधी खर्च केलेला आहे. बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात.
सत्यसाई चषक सत्यसाई चषक भरला खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात सत्यसाई हा खाडीचा संघ त्याचा खेळ आहे भारी उतुंग सारे खेळात होती हो दंग रण मैदानी भिडली हो जंग सत्यसाई हा खाडीचा संघ त्याचा खेळ आहे भारी उतुंग सारे खेळात होती हो दंग रण मैदानी भिडली हो जंग वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरचा ज्यावेळेला खेळ कंप्लीट झाला होता त्यावेळेला 12 होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तन्मय आले. पहिल्या बॉलवरती षटकार सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतरच्या 3 बॉलवरती जे आक्रमण झालं 12 धावेंचं कुठेतरी त्या धावा बेनिफिट बनून राहिल्या मैदानाच्या आतमध्ये टीम श्री गणेश घासकोपरी संघासाठी. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 31 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती कुमार आलेत. पहिला बॉल हवेत उडाला, मिस्टामिक स्ट्रोक आहे. प्रसादची विकेट धोक्यामध्ये होती. कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. आणि इथे ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला नाही मिळालं. कॅच ड्रॉप झाली आहे. या बॉलवरती मिळतील मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती कुमारच्या विपक्षामध्ये 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. 33 धावा या धाव फटकावरती लागलेल्या आहेत. कुमारला विकेट घ्यावी लागेल. विदाऊट लॉस चांगली सुरुवात आतापर्यंत या दोन्ही फलंदाजी करून दिले मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला पुन्हा एकदा खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप विकेटला बॉलपर्यंत पोहोचतील. एक सिंगल प्राप्त केली जाईल. एकाच धावेवरती इथे मैदानाच्या आतमध्ये सॅटिस्फाय व्हावं लागेल. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 34 धावा, 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. खूप चांगली टेलिकास्ट केले जाते. तेवढंच चांगलं जर पाहिले गेले तर आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून चांगली लाईट देखील पाहायला मिळते. अगदी खेळाडूंना पुरेशी अशी लाईट या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. क्लिअरली इथे फटका ऑन साईडला सजवला. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतात. अगदी बॉलच्या टप्प्यापर्यंत पोहोचले गेले आहेत. अगदी पायाने बॉल अडवले, आतमध्ये ढकलल्या बॉलला. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये मिळतील धावा 2. आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आणि 36 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या विदाऊट लॉस. लक्षात ठेवा, इथून देखील 9 बॉल तुम्हाला अगदी 9 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. ऑप्टिकच्या बाहेर शफल झाले. फटका इथे छान आहे, परंतु जास्त काळ चेंडू हवेत राहिलाय. लॉंग ऑनला टीप लागेल. मैदानाच्या आतमध्ये 36च्या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला गेलाय. 8 बॉलमध्ये 21 धावा केल्या आणि विशारच्या पारीचा अंत झालाय. विकेट डाऊन, फलंदाज बाद. लागल्या धावसंख्या अगदी 36 असताना 2.4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. कुमारच्या खात्यामध्ये विकेट जाईल. या पुढचा बॉल, पहिलाच बॉल बॅटची लागली आहे कडा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. एक सिंगल प्राप्त केलं. दुसरीचा प्रयत्न 2 होत आहेत कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय. 3 धावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. एक चुकी क्रिकेटमध्ये तुम्हाला बॅकफुटला आणू शकते आणि ही चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कदापि झेल झाली असती तर धावा नाही कर झाल्या असत्या, परंतु इथे झेल नाही होऊ शकली. या बॉलवरती मिळते धावा 3 आणि या 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 39 धावा धावफटकावरती. शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा कुमार तयार. स्ट्राईक एंड वरती बॅटर प्रसाद. 7 बॉलमध्ये 15 केल्यात.
पुढून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला जर पाहिले गेले तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. थोडंसं शरीरापासून दूर ठेवला बॉल होता, सर्व विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर पहिल्या डावातील आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावातील 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलक बनल्या गेल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम पाहायला मिळते, अर्थातच श्री गणेश घासकोपरी संघाला आपण बघतायत. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. प्रेक्षक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या परिसरातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा सत्यसाई चषक 2026. संग्राम पाहुनी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लक्षात ठेवा, 5 मिनिटाच्या आतमध्ये आता हे षटक कंप्लीट करावं लागेल, अन्यथाच पेनल्टीला सामोरं जावं लागेल. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपण बघता निखिल या गोलंदाजाला टीम युवा ग्रुप वाढीव मी प्लीज विनंती करतोय, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खुला टाकला बॉल, पहिलाच बॉल इथे सेट टू द बॉल खेळलेला बॉल होता, बॉलर बॅक ड्राईव्ह, परंतु बॉलला अडवू नाही शकले. तत्पूर्वी या बॉलवरती एक सिंगल येईल. पहिल्या बॉलवरती निखिलच्या अगदी रुपये एकदा प्राप्त केले. एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती आता 40 रन्स, 40 धावा धाव फटकावरती लागल्या गेलेत. टीम खानिवडे आणि त्यांच्या उपक्षामध्ये टीम फणसपडा, सर दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं टॉस बॉक्समध्ये. स्ट्राईक एंडवरती प्रसाद, धावसंख्या धाव फटकावरती 40. या वेळेला ऑन साइडला काय फटका खेळला, वा काय टायमिंग सोडवल्या बॉलवरती. बॅटचा स्विंग प्रॉपर होता आणि सरळ बॉलला फेकून दिले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सिक्सर. वरती आलाय, संघाच्या धावसंख्येत भर पडला, वेगाने धावसंख्येत पोहोचते. या वेळेला खराब गोलंदाजी प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. व्हाईट प्लस धावा एक्स्ट्रा स्वरूपात मिळतील. अर्थात जर पाहिले गेले तर 2 धाव्या बॉलवरती प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते 48च्या घरामध्ये. ॲक्युरेट या ठिकाणी जर पाहिले गेले तर खूप चांगल्या पद्धतीने धावा बनतायत. ही एक महत्वाची गोष्ट राहिली घासकोपरी संघासाठी. या पुढचा बॉल उघडती विकेटने बॉलवरती यार टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. खरं तर या मैदानावरती जर पाहिलं गेलं तर सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि अगदी जर पाहिलं गेलं तर चेंडूचा टप्प्याचा अंदाज जर बांधला नाही तर बॅट आणि बॉलचा संपर्क देखील होणार नाही आहे. हा समोरून बॉल उडवला गेला, अगदी चांगला टप्पा इथे मेंटेन केला, कमबॅक केला निखिलने. ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला, 48 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. याही वेळेला बीट केलंय, वारंवार सातत्याने मैदानाच्या आतमध्ये बीट केले जाते, विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडले गेले. आता 48 धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय आणि दीपेशच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. 4 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा करत असताना नाराजगी व्यक्त केली जाते आणि दीपेशच्या खेळीला पूर्णविराम. मैदानात सत्यसाई चषक भरला, थाटामाटात खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला, थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल झालेत. 48 धावा धावफटकावरती लागलेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा षटकातील 5वा बॉल घेऊन निखिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. इथे फटका चांगला आहे, अगदी बॅटच्या रडार मध्ये आला आणि बॉलला पाठवलंय. प्रसादच्या बॅट मधून आणखीन एक मोजून मापून तोलून मारलाय, कडक मारलाय. बॉल सीमारेषा पलीकडे 50 पलीकडे धावसंख्या पोहोचले 54. षटकार. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रसाद. शेवटचा अंतिम बॉल या डावातील. षटक क्रमांक 44 शेवटचा बॉल होता. यावेळेला जर पाहिले गेले तर खूप चांगल्या
पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये 4 षटकं पहिली जी आहेत 19 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट केलेली आहे. त्याच कारणास्तव विशेषतः मी बॉलिंग करणाऱ्या टीमचा मी आभार व्यक्त करीत आहोत. ज्याप्रमाणे वेळेच्या आतमध्ये या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळलं गेलं. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला दोन्ही टीम लगेच आपण यायचं आहे. टीम खानिवडी संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम फणसपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोहोचतील. पहिल्या डावात भरपूर काही घडामोडी घडल्या. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर निखिलने षटकाची सुरुवात चांगली केली परंतु शेवट ते गोड करू शकले नाही आहेत. शेवटला भरपूर धावा खर्च केल्या गेल्या. अगदी जर पाहिलं गेलं तर 16 धावा त्या षटकामध्ये खर्च करण्यात आल्यात. आता पहिलं ज्याने षटक हाताळलं होतं अर्थातच जर पाहिलं गेलं तर तिसरं षटक ज्याने हाताळलं होतं अर्थातच कुमार यांना आपण बघतायत. नेट नंबर 5 मध्ये ऑन साइडला पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीचा ड्राईव्ह लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीच्या एंडला फेकी झाली. पडल्यानंतर बॉलने उसळी देखील भरपूर घेतली आणि त्याच करायचं मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती मिळतील धावा 2. पहिल्या 2 गोलंदाजावरती आत्मविश्वास दाखवला नाहीये दीप आणि तन्मय परंतु कुमारने चांगली गोलंदाजी केले. त्याच कारणाचा षटक क्रमांक 5 मध्ये कुमारला या ठिकाणी इन्व्हाइट केलेला आहे कारण की कुमारने इम्प्रोवायझिंग गोलंदाजी केली होती. विकेट टेकर गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये इथे फटका तर फसलाय. दुसऱ्याच बॉलवरती विकेटची दाट शक्यता मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघावरती हावी ठरलेला फलंदाज प्रसादची विकेट गेली आहे. फलंदाज बाद लागलाय मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 3 विकेट डाऊन फलंदाज बाद. टाळ्यांच्या कळकळामध्ये स्वागत केलं जातं मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे विशालचं कारण की ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला त्याने पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्त धावसंख्येपर्यंत आतापर्यंत पोहोचवलेला आहे. वैयक्तिक त्याच्या बॅटमधून सर्वाधिक धावा या मैदानावरती पाहायला मिळाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश नव्यानेच बॅटर दाखल झालेत. ओमकार देखील नव्यानेच दाखल झालेले आहेत. कोलटप्याचा बॉल ऑन साइडला टर्न केल्या बॉलला क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या बॉलपर्यंत पोहोचले. एक सिंगल प्राप्त केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि इथे रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दिनेश आणि ओमकारने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय आणि धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुणतालिकेवरती तर म्हणजेच 59 धावा या धावफटकावरती पाहायला मिळत आहेत. हे फील्ड कशा प्रकारे लावले गेलं हे दाखवले गेले ऑन स्क्रीनवरती. ही वीस नेटवर्कची खासियत सातत्याने आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या चॅनलला आपण बघत आहोत. ऑन साइडला इथे फटका हवेत खेळल्या गेल्या. उंची जास्त गाठले लांबी कमी लॉंग ऑनला टिपला जेल आणि मैदानाच्या आतमध्ये चौथा धक्का लागलाय संपलाय. दिनेशचा खेळ विकेट डाऊन फलंदाज बाद. विकेट गेल्या धावसंख्येत फटकावरती एकूण 60 धावा असताना आता 4.4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ मैदानाच्या बाकी राहील. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न हरचा फटका याही वेळेला फटलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. नोमॅन स्लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 61 धावा या धाव फटकावरती जोडल्या जात आहेत. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 63चा दाखवला जातोय. शेवटचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर खोलवटप्याचा होता. पुन्हा एकदा खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे थोडेसे चाचपडले गेलेत. बॉल मागे जायलाय आणि 2 क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल थेट सीमारेच्या पलीकडे
चौकार आलाय या शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 65 आणि 66 धावांचा पाठलाग आता करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम घाटीम टीमला. आता पाहूया त्या मॅच मध्ये या धावांचा पाठलाग केला जाईल. ऍक्शन रिप्ले, दोन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली चुकी फार महत्वाची राहिली या मॅच मध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती आलेला आहे चौकार. 65 बनले आहेत आणि 66 धावांचं लक्ष असेल. खानवडी टीम आणि फणसपडा टीम दोन्ही टीमला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. आमचे मान्यवर देखील त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित असतील आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आजच्या वेळापत्रकातील तिसऱ्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. सत्यसाई हा खाडीचा संघ त्याचा खेळ आहे भारी उतुंग सारे खेळात होती हो दंग रण मैदानी भिडली हो जंग सत्यसाई हा खाडीचा संघ त्याचा खेळ आहे भारी उतुंग सारे खेळात होती हो दंग रण मैदानी भिडली हो जंग चौकार मारती षटकार आहे हा संघ. सन्माननीय किरणजी पाटील साहेब उपस्थित आहेत, सरपंच आहेत आणि त्यांनाच मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचा आपण टॉस करूयात. एका बाजूला खानेरवी टीम, दुसऱ्या बाजूला फणसपाडा या दोन टीमच्या माध्यमातून या पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. विद्यमान सरपंचांना आपण बघतायत, सरपंच साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला आई कुसमाई आणि दुसऱ्या बाजूला सत्यसाई चषक. हा टॉस आपला जरूर पाहायला मिळेल. चला टीम खानेवडे लगेच आपण कॅप्टन पाठवायचं आहे. वेळेची दिरंगाई न करता या ठिकाणी टीमच्या कॅप्टन लगेच आपण पाठवून द्यायचं आहे. आपण पाहत आहोत पालघर जिल्ह्यातील एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा 47 चषक 2026 मानाची, सन्मानाची, अभिमानाची, कर्तृत्वाची ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला दोन टीम उपस्थित आहेत. पाहुण्याच्या शुभ हस्ते हा टॉस स्पिन केला जातोय. आई कोसमाई असा कॉल आणि टॉस जिंकलाय टीम फणसपाडा संघाने. पाहुण्यांना विनंती करेन की दोन्ही टीमला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय टीम फणसपाडानं. टॉस जिंकला निर्णय का असेल? बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. 5 ओव्हरच्या अगदी जर पाहिलं गेलं तर फॉर्मॅट आहे आणि 5 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये या मैदानावरती कितपत जाण्याचा प्रयत्न केला जाईल? 70+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि समोरची टीम पण चांगलीच आहे. प्रामुख्याने या परिसरामध्ये आपण नेहमीच खेळत असता, परंतु नाईटचा फॉर्मॅट कमी प्रमाणात पाहायला मिळतो. नाईटचा फॉर्मॅट आयोजन, नियोजन वाखाणण्याजोगं पाहायला मिळते. काय म्हणशील आयोजनाविषयी दोन शब्द? खूप चांगलं वाटतंय कारण की गावाच्या टीममधून फर्स्ट टाइमच नाईट खेळतो. कारण की फर्स्ट टाइम आम्ही फक्त लीगसाठीच खेळलेलो नाईटमध्ये आणि खूप चांगलं आयोजन आहे आणि ग्राउंड पण एक नंबर भारी केलं आहे. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर आजच्या दिवसात प्रेक्षकांना या पुढचा होणारा मॅच चुरशीचा पाहायला मिळेल का? यस, नक्की पाहायला पाहिजे. थँक्यू. हे होते टीम फणसपाडा टीम चे कॅप्टन. चला खानोळी टीमचे कॅप्टन ते गेले. तर टॉस नुकताच झालाय. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते नुकता टॉस स्पिन झाला. टॉस जिंकला टीम फणसपाडा संघाने. प्रथमतः जर पाहिलं तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम खानवडी संघाला. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि ज्या वेळेला दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन असतील व्हॉइस ऑफ पालघर प्रमोदजी शेडगे सर. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. तुषार सोनोने यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. मनपूर्वक धन्यवाद आहे. एक लिटिल चॅम्प म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. सो या मॅचच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते आणि विजयासाठी टार्गेट सेट केले गेले घाटीम टीम समोर 66 धावांचं. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागतम. अगदी कोसमाई क्रीडांगण आणि संपूर्ण मात्र आज मैदान धुमधुमलंय. ज्या पद्धतीने या मैदानाची एक वेगळीच खासियत पाहायला मिळते आणि वैशिष्ट्यपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतायत. आज 10 टीम्सला प्राधान्य दिले गेले. प्रत्येक संघाला इच्छा असते या स्पर्धेमध्ये खेळावं. भरपूर वेळेनंतर सत्यसाई चषकाने डे अँड नाईट फॉर्मॅट यावेळेला राबवला गेलाय आणि त्यामुळे एक वेगळीच उंची या स्पर्धेने गाठली गेले. निकित आणि दर्शन
66 धावांचा पाठलाग करत असताना निकेत गावडला आपण पाहत आहेत. पहिलाच बॉल यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ बॉल मात्र यावेळेला आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. पहिल्याच बॉलवर डॉट बॉल. विशाल एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि या स्पर्धेसाठी संदीप गावण सरांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयचंतकणापासून धन्यवाद आहे. बापाणे गावाचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि पोलीस पाटील म्हणून या नात्याने नेहमीच खार्डी गावाचा घनिष्ठ संबंध आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ साईडला वा काय ड्राईव्ह खेळला. ऑन द राईज खेळत असताना निकेत गावडच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत सत्यसाई चषक चौकार. गुड शॉट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट मात्र फिरली हातात आणि इथे एलिव्हेशन हवं तसं मिळालं नाही. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. पहा ही विकेट कशा पद्धतीने गेले. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. राऊंड द विकेटने आले विशाल. अगदी हा बॉल मात्र सरळ होता. थोडीशी बॉलला फ्लाईट दिली होती. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन आणि इथे मात्र आपण पाहता सर्कलमध्ये एक चांगला सोपा झेल. फलंदाज बाद निकेत गावड. बॅक टू द डगआउट. चौकार मारती आहे हा संघ झुंजार. चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार. क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात. क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक सत्यसाई चषक भरला. सत्यसाई चषक 2026 खार्डीमध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान सध्या आपण पाहतायत. विशाल चांगली गोलंदाजी करतोय. एक अनुभवी गोलंदाज. राऊंड द विकेटने येत असताना बॅटची हलकीशी एज. बॉलचा टप्पा घेत मात्र बॉल यावेळेला थोडासा मिस जरूर झाला. विकेट किपर कोणती धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी. ज्या वेळेला तुम्ही राऊंड द विकेटने येता त्यावेळेला अँगल क्रिएट होतो. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करता. LBWचे चान्सेस कमीत कमी पाहायला मिळतात आणि कॉट बॅटचे चान्सेस जे आहेत ते जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच विशाल याची थिंकिंग यावेळेला पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग. यावेळेला ऑन साईडला हुक केलंय आणि सरळ बॉलला मात्र 4 षटकार. 6 धावा. तनिषच्या बॅटमधून 6. हे धन्यवाद प्रेक्षक वर्गांनो. अशीच तुमची सुरेख साथ असावी हीच अपेक्षा आम्ही बाळगतोय. कारण तुमच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे आणि तुमच्याशिवाय ही स्पर्धेला शोभा सुद्धा नाहीये. त्यामुळे आपलं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. बॉल बाय सागर म्हणून चांगली भूमिका निभावतोय. सध्या आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 11. घाटीम टीम सध्या आपण पाहतायत. एक विकेट जरी आली तरी सुद्धा तनिषने यावेळेला कोणत्याही प्रकारचा दबाव घेतलेला नाहीये. तनिषकडे तेवढा अनुभव नाहीये परंतु खेळण्याची जी जिद्द आहे त्याची खेळण्याची जी शैली पाहायला मिळते फलंदाजाच्या दृष्टिकोनातून ते अफलातून आपण पाहू शकतायत. एक सेल्फ कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावरच दर्शवतोय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन. विशालने मात्र या वेळेला बरोबर निशाणा साधला होता की हलकेसे शफल झाले होते तनिष आणि इथून आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक चेंडू हा शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन तुम्ही बाळगतायत तर तुम्हाला अशा प्रकारचं पनिशमेंट
जरूर पाहायला मिळेल आणि तेच झालं तनिषच्या बाबतीमध्ये. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. पहा कितव्या 5व्या स्टम्प्सला आले होते. तिथून मात्र जो उजवा पाय आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं डावा पाय होता तो ऑफ स्टंपला होता आणि तिथून आपण पाहिला तर भरपूर गॅप मिळाला गोलंदाजाला आणि त्या गॅपमधून बॉल निघून गेला. लेग स्टंपला भिडत मात्र इथे विकेट डाऊन. सत्यसाई चषक आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा या 5 मूल्यांचा संदेश देणारे पूजनीय सत्यसाई बाबा यांना खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वंदन असेल आणि त्याच नावाने मात्र ही स्पर्धा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला ऑफ्टनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता दर्शनचा. दर्शनकडे कॅलिबर आहे, नो डाऊट अबाउट इट, परंतु इथे कदाचित चुकी सुद्धा होऊ शकते. दर्शनने जर इथून चांगला खेळ केला, धावांचा वेग वाढला तर डेफिनेटली या धावा चेस सुद्धा होऊ शकतात. परंतु गोलंदाज मनीष एक कॉन्फिडंटली गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला बॉल होता, अगदी बॅटच्या खालून बॉल निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जेव्हा 60+ जेव्हा धावा होतात ना, 65+, तेव्हा तुमचा एक कॉन्फिडन्स लेवल हाय होतो, एक गोलंदाजाला पाठबळ मिळतं आणि तेच झालंय सध्या. पुन्हा एकदा या वेळेला आपण पाहिलं तर ऑफ्टनच्या खूपच बाहेर होता आणि त्यामुळे पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला गेलाय, तो रिव्ह्यू जर तुमचा सक्सेस झाला तर रिटर्न मिळेल, लॉस झाला तर तिथेच तुमचा समाप्त होईल. त्यामुळे एक रिव्ह्यू फक्त लेग बिफोर विकेट, LBW आणि कॉट बॅहिंड या 2 गोष्टी सोडून तुम्हाला DRS मिळेल. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि ह्या वेळेला आपण पाहतात पंचांनी पुन्हा एकदा सांगितलं यस व्हाईट बॉल, कारण क्रॉस समालोचन कक्षा असल्यामुळे एक्झॅक्टली मात्र यावेळेला कोणत्या स्पॉटवर बॉल डिलिव्हर्ड झालाय हे आम्ही दर्शवू शकणार नाहीये. ऑनफिल्ड अंपायर आहेत. चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत सध्या तरी आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 13ला 2. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॉल निघून जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले दर्शन, डेंजर एंडकडे आहेत आणि स्वप्नील आणि दर्शन गेली कित्येक वर्ष घाटीम टीमकडून एक लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जोडी ही सातत्याने पाहायला मिळते. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 15 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. फील्ड जर आपण पाहिलं तर पोझिशन आपण पाहतायत, विकेट किपर, बॉलर, सर्कलमध्ये किती प्लेयर आहेत ते सुद्धा या वेळेला आपण पाहतायत विश नेटवर्कच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. चांगलं ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळतं. परंतु इथून जर आपण पाहिलं तर वाईटवर वाईट येत आहेत. मनीषच्या गोलंदाजीचा आतापर्यंत खरपूस समाचार घेतलेले नाही आहेत, परंतु मनीषने एक्स्ट्रा धावा खर्च केलेत आणि त्यामुळे धावांचा वेग वाढत असताना 16ला 2, 16 लॉस ऑफ 2 विकेट. चांगला बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना आदरणीय रमेश शेठ पाटील आणि संतोषजी माळीसाहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. दत्तूजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम आणि काय भव्य स्वागत झालंय. ट्रू दी कव्हर, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक, चौकार, गुड शॉट, 4 रन. चांगला फटका खेळला होता. या अँगलने जर आपण पाहिलं तर मनीषचा हा बॉल आणि अप्रतिम बॉडमॅनचा चांगला वापर केला होता फोरमचा. पंचांकडे दाद मागितली गेली होती परंतु पंच सहमत नाहीयेत. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. 20 धावा, 2 षटकं, 10 मिनिटे तुम्ही 2 षटकांसाठी घेतलेत. आता 2 षटकं 10 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी
धावा हव्यात त्या अजून सुद्धा जवळजवळ 46. 18 बॉल 46, 15.33च्या सरासरीने खेळावं लागेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या पण ऐकूया कौशिक म्हात्रे, कौशिक डीजेला. कुसमाई चषक या अगोदर आपण पाहिलं, आता सत्यसाई चषक आपण पाहतायत. सुरेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सत्य, प्रेम आणि सेवाभावाचा संदेश देणारे पूजनीय सत्यसाई बाबा, त्यांना नेहमीच माणसाला माणसाशी जोडण्याचं कार्य केलं. त्यांच्या पवित्र नावाने आयोजित केलेला हा सत्यसाई चषक म्हणजे केवळ क्रिकेट स्पर्धा नाही, तर एक एकतेचा आणि सद्भावनेचा सुंदर उत्सव आहे. सत्यसाई बाबा नेहमी सांगायचे, प्रेमाने जग जिंका. आज या मैदानावर खेळाडूंच्या खेळातूनही तोच प्रेम, मैत्री आणि क्रीडा स्पर्धेचा सुंदर संदेश दिसून येत आहे. त्यामुळे या सत्यसाई चषकाला एक मानाचा सलाम असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 वर जाऊन पोहोचले गेले. 21 लॉस ऑफ 2 विकेट. टीम सध्या स्ट्रगल करते. इथून धावा होऊ शकतात. 17 बॉल आणि 45 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. भारत कदम सध्या आणि हार्दिक पाटील, साहिल पाटील असतील, मनीष निजाई सध्या रेस्ट करत असताना मुनीत आणि मंजित अशी जोडी मात्र या वेळेला पाहायला मिळते. या वेळेला बॅटची एज घेत बॉल निघून जाईल पाठीमागे. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने दर्शन आणि स्वप्नील सध्या तरी डावाला स्वतःला संघाला सावरतायत, कारण संकटात संघ सापडलाय. इथे इतिहास रचण्याची हीच ती वेळ असते. एखादी नामी संधी तुम्हाला इतिहास रचण्यास भाग पाडलं जातं. आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी, त्यांचं करूया आपण सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या जर आपण पाहिलं तर 22ला 2 बॉल फेकून झालेत. ते जवळजवळ 3 बॉलचा खेळ झालाय. 15 बॉल आणि 44 रन. मिस टायमिंग स्ट्रोक, सर्कलच्या बाहेर बॉल निघून जात असताना सिंगल तर मिळेल. महेश स्वतः ॲज अ कॅप्टन त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन, फलंदाज बाद. स्वप्नीलच्या खेळीला पूर्ण विराम. स्वप्नील गावट बॅक टू द डगआउट. सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. मॅच क्रमांक 2 सध्या सुरू आहे. घाटीम वर्सेस आपण पाहतायत घासकोपरी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दर्शन मात्र वारंवार या वेळेला वेगवेगळे शॉट सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. त्या मेरिटवर येऊन खेळत नाहीयेत. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन खेळत नाहीयेत आणि त्याचा बेनिफिट हा गोलंदाजाला मिळतोय. यावेळेला बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद. भन्नाट वेग आणि वेगेबरोबर नियंत्रण बरोबर एकाग्रता, लयबद्धता, भेदकता आणि काय गोलंदाजी केली या वेळेला. दर्शनला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. स्ट्रगल करत होते आणि स्ट्रगल करता करता यश मात्र बेनिफिट मिळालं ते गोलंदाजाला आणि चांगली गोलंदाजी करत या षटकाची सांगता होते. षटक क्रमांक पाहिलं तर 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. आता विजयासाठी गेल्या बॉलवर जर आपण पाहिली तर विकेट जी मिळाली त्याचं ॲक्शन रिप्ले आपण पाहतायत. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर ऑफ कटर बॉल होता. बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि पंचांचं बोट उंचावलं विरल नायक सरांचं आणि इथून कॉट बॅहँडच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. विकेट डाऊन. 3 षटकांसाठी वेळ घेतलाय तुम्ही 15 मिनिटे. आता हे षटक टाकण्यासाठी 5 मिनिटे आणि जवळजवळ 13 सेकंद आहेत. मुनीत कुडू अर्थातच बारकू या नावाने जास्तीत जास्त प्रेम आणि त्यानंतर मंजित कुडू मोठू या नावाने जास्तीत जास्त प्रेम.
आणि हे ब्रँड ऑफ बहाडोलीच्या आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23-4, 23 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष, चांगली गोलंदाजी हाताळली. गेल्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंज ऑफ जरूर केलं होतं. हे व्हेरिएशन अलीकडच्या काळामध्ये तुमच्याकडे असायला हवं. ग्रामीण क्रिकेट आता एवढं पुढे चाललंय की प्रत्येक क्षेत्रामध्ये मग तो गोलंदाज असो, फलंदाज असो, फिल्डर असो, विकेट किपर असो, क्षेत्ररक्षक किंवा यष्टीरक्षक, या 4 गोष्टी मात्र पुढे जात असताना पाहायला मिळतात. ऑन साईडला वा, पिकअप शॉट, चांगला फटका खेळलाय आणि सरळ बॉलला अनिकेतच्या बॅटमधून पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिस इज अ क्लास. अनिकेतचा पाहायला मिळाला 6 धावा. आई माऊली कोस्माई एंटरप्राइजेस पुरस्कृत हा क्रिकेटचा संग्राम रंगणार खरे. क्लास होता यावेळेला अनिकेतचा. जरी लेट यावेळेला आलाय परंतु त्याची थेट एंट्री झाले. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड दुरी ऑफ स्टंप, हा बॉल निघून जातोय. पंच वळतायत राकेश राऊत सर. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 30. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 36 रनची आवश्यकता आहे. 1 ते 2 मोठे फटके पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येतील. हा बॉल आपण पाहिला तर यष्टनच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता झाले. 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये विजयासाठी 36 रन, 66 धावांचं टार्गेट सेट करत असताना सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली नाही आणि त्याचा बेनिफिट यावेळेला आपण पाहिलं. निकेत गावडचा चौकार आला परंतु उशीर झाला होता. त्यानंतर मात्र विकेट लवकरात लवकर गेली. पार्टनरशिप हवी तशी झाली नाही. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, मिसफिल्डचा फायदा मिळतोय. सिंगलमधून डबल अनिकेतच्या बॅटमधून जरूर येत आहेत. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत आराम के साथ 3 धावा अर्जित केल्या जातील आणि या तिहेरी संघाची धावसंख्या 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. आता बॉल आहेत येणारे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 33 रनची आवश्यकता आहे. मनीष घाम गाळलाय अक्षरशः. घामागीर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. फ्लड स्लाईटमध्ये याच गोष्टी तुमच्या मायने राखतात. तुमची किती एनर्जी मात्र यावेळेला जात असताना पाहायला मिळते. तुम्ही किती एनर्जेटिक प्लेयर आहात. कारण दुपारचं सत्र जे आपल्याला पाहायला मिळतं, उष्णतेचं तापमान खूप वाढल्यामुळे आता सध्या आयोजक सुद्धा विचार करतात की प्रेक्षक तेवढे येणार नाहीत, खेळाडूंना तेवढी एनर्जी राहणार नाही आणि त्यामुळे मात्र यावेळेला आयोजकांना खरोखर जेवढं कौतुक करावं आणि जेवढी त्यांची मात्र यावेळेला तारीफ करावी तेवढी कमीच आहे. या आयोजकांना मानाचा सलाम आहे. 33-4, 4 षटकांचा खेळ झालाय. बरोबर तुम्ही 18 मिनिटे वापरलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहे घासकोपरी टीम. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता आहे. आयोजक प्रत्येक गोष्टीचा विचार करतात की संघाला काय हवंय, खेळाडूंना काय हवंय, प्रेक्षकांना काय हवंय, आमच्या श्रोत्यांना कशा पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट हवंय, त्यांचा परिपूर्ण मात्र हा अभ्यास केला जातो. आमच्या स्पर्धेमध्ये कोणते जे आहेत पंच, स्कोरर, समालोचक, सगळ्या गोष्टींचा विचार करून मात्र ते अभ्यास करून स्पर्धा भरवतात. या गोष्टी खूप मायने राखतात. ऑन साईडला आपण पाहिलं तर बॉल निघून जाईल. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सेकंड रन्स कंप्लीट झाले आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35, लॉस ऑफ 4 विकेट. घाटीम टीम आणि विजयासाठी 31 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 बॉलमध्ये 31 रन हे सामन्याचं समीकरण. फुलटॉस बॉल होता. ऑफ साईडला लॉंग ऑफ क्लिअर होणार नाही. सेकंड अटेम्प्टला चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. अनिकेत गॉन. महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. फक्त आता 4 बॉल राहिलेत आणि 4 बॉलमध्ये 31 रनची आवश्यकता आहे.
बिग बॅश लीग पालघर जिल्हा मर्यादित अंडर 25 ही सुद्धा स्पर्धा लवकर येते. अंडर 25च्या खेळाडूंना पडलेलं गोड स्वप्न रित्या भाई यांच्या माध्यमातून ती स्पर्धा हमरापूर या मैदानात होताना पाहायला मिळेल. आणि लवकरच 26, 27, 28, 29 या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये अंडर 25चा थरार रंगताना पाहायला मिळेल. फक्त 30 फॉर्म बाकी राहिलेत. अंडर 25च्या खेळाडूंनी जर ते ऑनलाईन भरले नसतील तर तुमची ती संधी मात्र तिथे समाप्त होईल. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरा आणि त्या स्पर्धेचा आनंद घ्या. केवळ ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. बॉल चा वेग चांगला होता परंतु नियंत्रण आपण पाहिलं तर नव्हतं आणि त्यामुळे हा व्हाईट बॉल आलाय. परंतु विकेट किपरचं सुद्धा तेवढंच कौतुक करेन. अतिशय चांगली विकेट किपिंगचा दर्जा पाहायला मिळतो. स्वराज मॅग्निफिसेंट विकेट किपिंग, खूप चांगली विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॉल मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, षटकार. शेप भरला खाडी गावात. थँक्यू. या बॉलला जबरदस्त बॉल आपण पाहिला होता. तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका आपण पाहिलात आणि त्यानंतर आलेला हा नो बॉल कदाचित ओ स्टेपिंग होता आणि त्यामुळे पंच विरल नायर सर परफेक्ट यावेळेला त्यांचा ॲक्युरेट लक्ष पाहायला मिळतं. कुठे बॉल यावेळेला पाय जो आहे तो मात्र लँड झालाय. फूट तुमचं प्रथमतः कुठे लँड झालंय याकडे लक्ष असतं आणि इथून जर आपण पाहिलं नो प्लस आता फ्री हिटचा सिग्नल मिळालाय. 43 रन 2 बॉल आणि विजयासाठी 23 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॅटची एज घेत बॉल निघून चाललाय. यावेळेला आपण पाहिला तर शॉट गली रिजन मध्ये तत्पूर्वी सिंगल मिळेल. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले. खानिवडे टीम सुद्धा या ठिकाणी आपण पाहतायत. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे सध्या चर्चेत असलेलं हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. अपकमिंग यंग टॅलेंट आहे. एक काळ मात्र खानिवडे टीमने सुद्धा खूप चांगला गाजवला आणि सध्या आपण पाहिलं तर खानिवडे गावामध्ये एक शोककळा पसरली. संतोष साने अर्थातच फुग्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आणि खूप चांगलं क्रिकेट ज्याने हाताळलं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांना ओळखलं गेलं. 44ला डाव मात्र यावेळेला समाप्त झाला आणि 21 रनने दणदणीत विजय मिळवत असताना संघ पाहायला मिळतोय. घासकोपरी हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन श्री गणेश घासकोपरी टीम अँड हार्ड लक घाटीम टीम. आपण आला स्वप्नील गावड, निकेत गावड, त्यानंतर दर्शन अँड ऑल टीम. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पराभूत झालेल्या संघाचे कॅप्टन घाटीम संघाचा या